हे बघ अदिती बेटा, त्या युवराजनी जरी मान्य केलं ना तरी मी शोधून काढणार आहे या मागे नेमकं कोण आहेत ते. हो पण त्यांना हे असं सगळं करायला कोणी सांगितलं असेल? हे बघ काय झालंय मोठ्या बाई? तुला काही हक्क नाहीये सिद्धूला त्रास द्यायचा. अगं बघ काय अवस्था झाली आहे ते मुलाची. का अशी वागलीस त्याच्याशी? मोठ्या बाई सॉरी, पण काय झालंय? सिडला काय झालंय का? हो, अगं पार कोलमडून गेलाय तो. काय केलं नाही त्याने तुझ्यासाठी? का खोटं बोललीस त्याच्याशी? मला त्याचा साधेपणा आवडतो म्हणून. का आवडतो? त्याला आयुष्यभर त्रास देता येईल म्हणून. अरेला कार्य करत नाही माझा मुलगा म्हणून, की आयुष्यभर तुझ्या हाताखाली दबून राहता येईल म्हणून. मोठ्या बाई, अहो शांत व्हा. असं दारात उभा राहून वाद घालणं बरं दिसतं का? काय झालं मोठी बाई? काय केलं आता हिनं? सिद्धूला बघा, फार खचून गेला हिच्यामुळे. लहानपणापासून खुद्दा रडला सिद्धू. असं रडताना पाहिलं नाही त्याला. अगं कालपासून जेवलं सुद्धा नाही माझं सिद्धू. काय? सिडने अजून काही खाल्लं नाहीये? उगाच काळजी दाखवू नकोस. हो नाही हो, मला खरंच काळजी वाटते त्याची. मला एकदा बोलू दे त्याच्याशी. खबरदार, खबरदार आज जाशील तर. हो, प्लीज असं करू नका. मला भेटायचंय त्याला. काहीही झालं तरी तुला मी आज जाऊ देणार नाही. खूप त्रास दिलायस तू त्याला. आता अजून त्रास नको देऊस. सुमित्रा, काय चाललंय हे? बयोबाई, हिच्यामुळे सिद्धू. जिच्यामुळे काही होत नाहीये. मी सांगितलं ना, माझा विश्वास आहे आदित्यवर. मी ठामपणे उभी आहे तिच्या मागे. आणि त्रास फक्त काय तुझ्या मुलालाच होतोय, तिला होत नाही. पण तू तिला समजूनच घेत नाहीये. तिला तिची बाजू सिद्ध करायची संधीच देत नाही तुम्ही. हे कुठले संस्कार? आदिती, चल बघूया कोण अडवतंय ते. सिड, काय झालं? तुला काय झालंय? अजून काही खाल्लं का नाहीयेस तू? इच्छा नाहीये माझी. एकही शब्द बोलू नकोस. काही ऐकणार नाहीये मी तुझं. चल जेवायला बस. चल ये. ठीक आहे, मी सुद्धा इथून हलणार नाही. जोपर्यंत तू जेवत नाहीस तोपर्यंत मी इथून हलणार नाही. अदिती प्लीज, मी एकदा तुला सांगितलं ना, मला भूक नाहीये. मला नको सांगूस काही. चल जेवून घे आधी. घे. अदिती हे कशाला? सिट, प्रॉब्लेम काय आहे तुझा? आपल्या नात्यातला विश्वास कमी झालाय ना. प्रेम आणि काळजी नाही. मी किती हट्टी हे माहिती आहे ना तुला.
जोपर्यंत तू खात नाहीस तोपर्यंत खरंच मी इथून हलणार नाही. हा चल जेवून घे. बस इथे. दीदी बस इथे. चल चल ये. सेठ, इतकं इमोशनल राहून कसं चालेल? मला तुला गमवायचं नाहीये. असे कितीही प्रसंग येऊ देत, मी काळजी घेईन तुझी. मला पण आहे ना तुझी काळजी, पण आता जे काही घडलंय ना ते सगळं नीट होईल. मी आणि डॅड युवराज आणि त्याच्या आई बाबांना भेटून आलो. आम्ही सांगितलंय त्याला जे काही खरं आहे ते कबूल कर. तू संध्याकाळी येईल आणि सगळं खरं खरं सांगून टाकेल. तू जे काय बोलतेस ते खरं असणार, पण फक्त सगळं क्लिअर व्हायला हवं, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम नको. डोंट वरी सेठ, मी आपल्यातला विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. फक्त तू असं राहू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. मग आणि काय हवं? आय लव्ह यू सेठ. आय लव्ह यू मोर. माझं टेन्शन घेऊ नकोस. मी आत्ताच त्या युवराजला भेटून आले. इथेच एका हॉटेलमध्ये थांबला होता. आता येईल थोड्या वेळाने आणि सगळ्यांसमोर मान्य करेल की हे सगळं खोटं होतं. हो, काही असेल तर नक्की सांग. ओके चल बाय. अदिती, अदिती, काय मॉम, काय झालंय? बेबी, आम्ही दोघं दिवसभर त्या युवराज आणि त्याच्या फॅमिलीला शोधतोय, पण कुठे सापडलेच नाहीत ग. खरं तर आम्ही आधीच पोलीस कंप्लेंट करायला जाणार होतो, पण म्हटलं तुला विचारावं एकदा. चल आपण जाऊ पोलीस स्टेशन. मॉम, अगं मी काय म्हणते ते ऐकून तर घे. मी आणि डॅडने शोधलंय त्यांना. ते कसं? सखा दादांनी माहिती काढली. इथे गावात हॉटेलमध्ये काम करणारा बराच स्टाफ त्यांच्या ओळखीचा आहे. लगेच शोधलं त्यांनी. मी आणि डॅड गेलो तिकडे. बोलणं झालंय युवराजशी आणि त्याने मान्य केलंय. थँक गॉड अदिती बेटा, तू सुटलीस यातून. तुला खरं सांगते, तुझ्यावर ते लोक जेव्हा आरोप करत होते ना, तेव्हा मला इतका राग येत होता ना की बस, त्यांनी आरोप केले ते केले, पण सिद्धार्थ आणि त्याच्या फॅमिलीलाही ते खरे वाटले. मी फक्त तुझ्या प्रेमाखातर गप्प राहिलीये, पण आता नाही. आता सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेच पाहिजेत आणि सगळ्यांना कळलंच पाहिजे की तू किती खरी असते. महालक्ष्मी, शांत हो जाओ. अभी आ रहा है ना वो. कूल डाउन. सब ठीक हो जाएगा. हो, एकदाच संपेल हे प्रकरण. सगळ्यांचं माझ्याशी असं तुटक वागणं सहन नाही होतं मला आता. पण आज सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर होतील आणि सगळं पहिल्यासारखं होईल.
अर्धा तास झाला बर का. ताई, नाही, मी नुसती आठवण करून दिली आपली. गेला अर्धा तास झाला, वाट बघतोय सगळे. पण आपण कोणाची वाट बघतोय? प्रश्न चुकलाय. आधी हा प्रश्न विचार की वाट बघण्यात काही अर्थ आहे का? तो नक्की येणार आहे का? सिड, काय होतंय? डोकं दुखतंय का तुझं? मी आहे इथे. सिद्धूची काळजी करण्यापेक्षा तो जो इथे येऊन मान्य करणार होता ना, तो कुठे आहे बघ. तो आला नाही अजून म्हणून सिद्धूला त्रास होतोय. हो ना, कुठे तो? मोठ्या तोऱ्यात म्हणत होतीस ना, आज सगळ्यांचा विश्वास जिंकेन. काय झालं त्याचं? हे बघा, तुम्ही माझ्या मुलीला टोमणे मारू नका. मग माझ्या मुलाशी कसंही बोलायची आणि कसंही वागायची परमिशन तुम्हाला कोणी दिलीये? हो, आम्ही काय चुकीचं वागलो? कोण कुठली ती माणसं आली, त्यांनी तुम्हाला काहीही सांगितलं. तुम्ही विश्वास ठेवलात आणि स्वतःला त्रास करून घेतलाय. मग काय खरं ते सिद्ध करा, प्रश्नच मिटेल. हे बघा, माझी अदिती खरंच बोलते. तुमचाच विश्वास नाहीये तिच्यावर. हो, कारण तिने काही गोष्टी सिद्धू पासून लपवून ठेवल्या. सौमित्रा, थांब. आता परत भांडणं नकोत. कधीही घडल्या नाहीत या गोष्टी पाहाव्या लागतायत मला. अदिती, मला तो येणार होता त्याचं काय झालंय? किती वेळ वाट पाहिजे आम्ही? तात्या, मी खरंच सांगते, आतापर्यंत यायला हवा होता तो, पण माहित नाही का नाही आलाय. पण डॅड गेलाय त्याला शोधायला, तो कळवेल. ठीक आहे, आपण अजून थोडा वेळ वाट पाहू. बोला दीदी बेटा. डॅड, अरे कुठे राहिला हा युवराज? अगं, मी जस्ट हॉटेलला पोहोचलोय आता इथे. बरं, इथे सगळे वाट बघताय. काळजी करू नकोस बेटा. त्या युवराजला आहे त्या अवस्थेत उचलून गाडीत टाकून घेऊन येतो की नाही बघ. ओके, लवकर कर प्लीज. डोंट वरी बेटा, आय जस्ट कम बॅक. ओके, बाय. अदिती, टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, तो जरी नाही आला ना तरी मी आहे तुझ्या बाजूने. मी सुद्धा. पण कोणाची वाट बघतोय आपण? नानी, कळेल तुला. आदित्य, मी जाऊन बघू का? दोरखंड घेऊन जातो, बांधून त्याला पोटातच घालून आणतो. नाही नाही सखा दादा, डॅड गेलाय, तो येईल त्याला घेऊन. पण या वेळेला त्या युवराजने मला फसवलं ना, तर सोडणार नाही मी त्याला. नमस्कार सर. रूम नंबर 502 मध्ये एक फॅमिली थांबली होती. कुठे आहे ती? माहित नाही. माहित नाही म्हणजे? याचा अर्थ तुम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये सामील आहात. खरं सांगा, नाही तर पोलिसांना बोलवील आणि सगळ्यांना आत घेईन. अहो, रजिस्टर मध्ये बघायचा आळस केला, त्यासाठी कशाला पोलिसांना बोलवता? थांबा, सांगतो. बघा लवकर. सर, त्यांनी एका तासापूर्वीच चेकआउट केले. तो काय येईल मला नाही वाटत. चला जेवून घेऊया, मी वाढते सगळ्यांना. खूप उशीर झालाय, अजून कसा नाही आला तो? खरं तर आधी ती त्याला भेटायला गेली ना, हेच मला पटलेलं नाही.
आणि ती भेटायला गेली, काय सांगितलं असेल तिने आपल्याला काय माहित. मला नाही वाटत तो येईल म्हणून. वाट बघण्यात काहीही अर्थ नाहीये. चला जेवून घेऊया. खरंय, आता वाट बघण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळाच प्रॉब्लेम झालाय. काय झालं नानी काकी? ते अदितीचे बाबा आहेत ना, त्यांचा अदितीला आता फोन आला होता आणि ते म्हणाले की नानी, अगं काय झालं ते तरी सांग. काही अपघात वगैरे नाही झाला? ए नाना, काही काय बोलतो, तिला बोलू तर दे. काय झालं नानी? विसरले मी. म्हणजे बाहेर अदिती रडते. बयोबाई म्हणाल्या की आज जाऊन सगळ्यांना सांग. पण काय सांगायचं होतं हेच विसरले मी. अदिती रडते का? ते काय झालं? तो मुलगा पळून गेलाय. अदितीच्या बाबांनी हॉटेलवर जाऊन बघितलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तो पळून गेलाय. घ्या, आम्हाला येणारे 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 म्हणून सांगितलं, आता काय म्हणे तर पळून गेला. काय ग, आता काय करणार तू? कसं कळणार खोटं आणि खरं काय ते? तो मुलगा पळून गेलाय याचाच अर्थ तो खोटं बोलत होता. तो जर खरा असता तर समोर आला असता. एवढं कळत नाही का तुम्हाला? बरोबर बोलतीये बयोबाई. त्या मुलाच्याच मनात खोट होते. आता खरं बोलायची वेळ आली तर घाबरून पळून गेला तो. एक्सक्यूज मी. तू पळून गेलास? लाज नाही वाटत तुला? हेच का तुझं अदितीवरचं प्रेम? हो नाही, पळून नाही गेलो. मग आला का नाहीस अजून? आलो, घराच्या जवळच आहे. अरे पण मग एवढा उशीर? हो लवकरच निघालो होतो, पण तुम्ही सांगितलेलं बोलता येईल की नाही या भीतीने इथेच थांबलो. अरे मूर्ख आहेस का तू? ये लवकर, जमेल तुला. तुझं नक्की प्रेम आहे ना अदितीवर? हो. मग तू तिच्यासाठी एवढी डेअरिंग नाही करू शकत? हो, तिच्यासाठी काही करायला तयार आहे मी. आधी सांगितले तेवढंच नीट कर. हो. ये लवकर आणि बिंदास बोल. अँड येस, यू कॅन डू इट. सो तुझा आवाज विसर आणि कॉन्फिडन्सनी एंट्री घे. ऑल द बेस्ट. माफ करा मला. माझा हा प्रयत्न पण फसलाय. निघते मी.